5 4 आणि 3 मॅचला अगदी सुरुवात झाली, जिथे आपण पाहिलं तर 10 वाजून बरोबर 26 मिनिटांना पहिला चेंडू टाकला गेला. 9 वाजून 32 मिनिटांना पहिला नारळ वाढवला आणि 10 वाजून 26 मिनिटांना पहिला चेंडू व्हाईट बॉल. निश्चित अगदी 9 वाजून 32 मिनिटांनी या स्पर्धेचा मात्र उद्घाटन सोहळा अगदी जर आपण पाहिलं तर पार पडत असताना पाहायला मिळाला. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2चा थरार आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राहुल वांगणे पुन्हा एकदा तयार झालेत. हा बॉल खूप चांगला होता. टप्पा पडल्यानंतर हलकीशी अपील देखील केले, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला आणि सुजित शिवाळीला हा बॉल समजलेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. किरण सर, पहिला बॉल अगदी जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलने सुरुवात झाली, परंतु त्यानंतर कमबॅक राहुल वांगणेने देखील चांगल्या पद्धतीने केलाय. रिव्ह्यू अगदी एक सूचना महत्त्वाची आहे, कारण रिव्ह्यू कसा आहे हे आपल्याला सांगावं लागेल. फक्त रनआउट आणि बीमरसाठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. ओके, बॉलिंग टीम आणि बॅटिंग टीमसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात आलाय आणि पंचांकडून त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतले जातील, ते त्या ठिकाणी व्हॅलिड असतील. ओके, धन्यवाद. थैंक यू. जिंदगी हर किसी को एक मौका देती है, हम भी देंगे. मॅचच्या दिशेने सध्या जाऊयात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. फक्त या बॉलला दिशा दिले. मिड ऑफ रिजनमध्ये चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केले, त्यानंतर मिळाली ती सिंगल धाव. अगदी पहा, बॅटमधून सुजित शेवाळेच्या बॅटमधून एक धाव आले. सुजित शेवाळे यांचा विचार केला तर काल कोल्हापूरमध्ये खेळत होता, आज तो झोपला नाहीये. 8:30 वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग खेळण्यासाठी तो तयार झालाय. अगदी आपल्याला झोप नाही, झेप घ्यायचंय हे ज्याला माहिती आहे तो रात्रीचा दिवस करत असतो. टीमची टोटल 2 या आकड्यावरती चांगली मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर राहुल वांगडे, जो आपण पाहिलं तर अगदी पिंपरी जावली तालुक्याचा आहे. याला निश्चित खेळलाय, फटका चांगला आहे आणि या स्पर्धेतील पहिला चौकार विजय पावले यांच्या बॅटमधून आलाय. सुरुवात चांगली, फटका देखील तितकाच चांगला. अप्रतिम स्पर्धा. ऑफिशियली सॉन्ग तुम्ही ऐकला, ज्या पद्धतीने फटका खेळला गेला. रिव्हर्सचा फटका खेळत असताना आपण पाहिलं तर अगदी अटेम्प्ट केला की कॉन्फिडन्स दिसून आला या फटक्यामध्ये. विजय पावले यांच्या बॅटमधून पहिला चौकार या स्पर्धेचा. राहुल वांगडे पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळत आहेत. याला फुलटॉसचा बॉल आहे, त्याला देखील दिशा दिले. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन सीमार्शीच्या बाहेर. दन 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 करत विजय पावलेच्या बॅटमधून आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विजय पावलेची बॅट तळपले. आणखीन एक त्याच प्रकारचा बॉल, परंतु यावेळेला तिने यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. विजय पावले ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळतोय. संत बाळूमामा या टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील पिंपरी गावचा खेळाडू राहुल वांगडे ॲज अ जिल्हा आयकॉन अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कासपठार विभागातील प्रभू प्रीमियर लीग मध्ये देखील तो ॲज अ जिल्हा आयकॉन खेळला. आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेला चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजन सीमार्शीच्या पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकामधील तिसरा चौकार येतोय विजय पावलेच्या बॅटमधून. आणखीन एक दमखम दाखवणारा चौकार. चला थोडासा स्पीड अप घ्या, तुमचा टाइम चालू आहे हे विसरू नका. 10 वाजून 26 मिनिटांना पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला गेला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती 14 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग राहिली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 3 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 खेळाडू पॉवर प्ले या नंबर 2 साठी बाहेर जातील. किरण सर, पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आलेत. त्याच्यामध्ये
विजय पावले यांनी 3 चौकार खेळलेत आणि 3 चौकाराच्या साह्याने त्यांनी तब्बल 12 धावा बनवलेत. वैयक्तिक सुजितने 2 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. सुरुवात चांगली झालेली आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमची. आमचे सन्माननीय आदरणीय आहिरे बानवलीच्या आनंदजी दादा सपकाळ साहेब, त्याचबरोबर अशोक दादा सपकाळ साहेब यांना स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. मयूर पन्हाळकर दाखल झालाय गोलंदाजीसाठी. व क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये सुजित शेवाळे स्ट्रायकिंगला. एका बाजूने विजय पावले यांच्या बॅटमधून सध्या धाबा यायला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या बॅचमध्ये एक चांगली सुरुवात, गाडी पूर्णपणे प्लॅटफॉर्मवरती आणली आहे सध्या. व क्रमांक 2 महत्वाची ठरेल. मयूर पन्हाळकर पुन्हा एकदा तयार. याला पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. नाराज आहेत सुजित शेवाळे या बॉलच्या पाठीमागे. ज्या पद्धतीने त्यांना फटका खेळायचा होता डीप मिड विकेट रिजनमध्ये, बॉलची बॅटच्या रनरमध्ये घेऊ शकले नाहीत. आणि पहिला बॉल मयूर पन्हाळकरने डॉट टाकलाय. कमबॅक जरूर होताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच अडचणी आहेत बॅटिंग करत असताना खेळाडूंना. आपल्याला एका हातानं माईक, दुसऱ्या हातानं घाम पुसून पुसून आज हालत बेकार झाले. ऊन खूप आहे आणि उन्हातानाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊयात की ज्या पद्धतीने खेळपट्टी आज सुरुवातीला स्थापली गेली आहे. 14 धावा स्कोर कार्डवरती 14 ऑन स्कोर कार्ड. या दरम्यान सुजित शेवाळच्या बॅट मधून आलाय डीप मिड विकेट रिजन क्लिअर करणारा हाय अँड हँडसअप षटकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती, ज्या फटक्यासाठी सुजित शेवाळे ओळखला जातो, त्याच्या बॅट मधून आलाय एक मोठा ब्लास्ट. वाघ तर दुसऱ्या बाजूला कराडचा डॉन. बॅटल खूप चांगला आहे, परंतु एक तेरी तो एक मेरी. सुजात शेवाळच्या बॅट मधून आला एक मोठा ब्लास्ट. पुन्हा एकदा मयूर पन्हाळकर तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट वरतून फिरले गेले, कमबॅक केलाय जरूर. मयूर पन्हाळकर हा देखील कमी नाहीये. त्याच्या नावावरती एक शतक आहे, शतकवीर तो खेळाडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुजित शेवाळे डॉन. डॉन ही उपमा त्याला मिळाले कारण त्याची बॅटिंग अफलातून सातत्यपूर्वक आपण पाहिले आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यानंतर मयूर पन्हाळकरने देखील कमबॅक केलाय. पुढचा बॉल तो घेऊन निघालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली. संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची स्पर्धा तुम्ही पाहताय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 चा थरार तुम्ही पाहताय. पहिला दिवस आहे आजचा. वेल बिगिन इज हाफ डन. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. या बॅटची कडा, परंतु विकेट किपर खूप मोठी चुकी करतायत. त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू अगदी पहा, जर आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल झालाय. संधी उपलब्ध केली होती मयूर पन्हाळकर यांनी, परंतु विकेट किपरने खूप मोठी चुकी केली. निखिल जाधव होते, चुकीला माफी नाहीये. अगदी ती कशा पद्धतीने आपण पाहिलं तर भरून काढली जाईल कारण की ज्यावेळी सुजित शेवाळे स्ट्रायकिंगला येईल या कॅचच्या बाबतीत जरूर चर्चा होणार. कारण की जशी कॅच ड्रॉप झाली तसे 12व्या खेळाडूनं डोक्याला हात लावला, तो थोडासा टेन्शनमध्ये गेला कारण की माहिती आहे सुजित शेवाळे या मैदानामध्ये KTPL 5.0 ही अशी स्पर्धा होती जिथे आपण पाहिलं तर जिंकणाऱ्यापेक्षा हारलेल्याची चर्चा होती. त्याच्यामध्ये सुजित शेवाळे हा खेळाडू मैदानामध्ये 87 धावा चेसिंग करत असताना 2 धाब्यांवरती मॅच पराभूत झाला होता. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच विजय जयसिंग पावले ISPL सीझन 2 मध्ये माझी मुंबई टीमला आपण पाहिलं तर कॅप्टनशिपमध्ये अगदी ट्रॉफी मिळवून दिली. सुप्रीमो चषकचं मोठं स्वप्न ज्या खेळाडूनं पूर्ण केलं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर आज निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये स्ट्रायकिंगला बॅटिंग करत आहेत संत बाळूमामा वॉरियर्स या टीममधून ऑल इंडिया आयकॉन. पुढे गेले, त्यानंतर फक्त जागा बनवली, दिशा दिली या बॉलला. डीप मिड विकेट रिझनमधून फिल्डर येईल, बॉलला स्टॉप करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. सुजित शेवाळेने 6 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत. विजय पावलेने 5 बॉलच्या पाठीमागे 14 बनवलेत. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी एक चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. परंतु ज्या अर्थी आपण चर्चा केली की विजय पावले अगदी सातत्यपूर्वक त्या नावाची चर्चा दहशत राहिले. पुढचा बॉल उलटाचा बॉल आहे, त्याला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला पहा अगदी चिक्की धाव घेतले, सिंगल धाव प्राप्त झाले. धाव पूर्ण झाल्यानंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12.00 च्या सरासरीने संत बाळूमामा कराड या टीमने धावफलकावरती धावा बनवलेत. 24 धावा, चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. पार्टनरशिप करणं महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये.
विजय पावले एका बाजूला आपण पाहिलं तर 15 धाबा खेळतात, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी सुजित शेवायला आपण पाहिलं तर 8 धाव संख्येमध्ये बॅटिंग करतो. तर टीम मीटिंग सध्या मात्र चालू आहे, तुमचा वेळही चालू आहे, हे मात्र विसरू नका. कारण की सध्या आपण पाहिलं तर अगदी 5 ओव्हरची बॅच, 4 ओव्हरला तुम्हाला बरोबर 20 मिनिटं दिली जाणार आहेत. ती 20 मिनिटं जर त्यापेक्षा जास्त ओव्हर गेली, 20 धाबा 24 धाबा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 20 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ 4 ओव्हरमध्ये तुम्ही खर्च करताय तर एक खेळाडू येईल 30 सर्कलच्या आतमध्ये 24 धाबा स्कोर कार्डवरती. अगदी बरोबर आहे. वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण आयोजकांना तुम्ही काय देऊ शकाल तर वेळ देऊ शकता, आणि वेळेअभावी आपण सातत्यपूर्वक हा नियम लावलेला आहे. त्याचमुळे नियमाचं पालन करा. 20 मिनिटामध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपण खऱ्या अर्थानं चर्चा करतोय की या संपूर्ण स्पर्धेची, खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचे शिलेदार आदरणीय श्री अशोकदादा सकपाळ साहेब, खऱ्या अर्थानं निहाल ग्रुप म्हटलं की अगदी तापुळा विभागामध्ये निहाल रिसॉर्ट आहे, आणि त्या निहालचे सर्वेसर्वा अशोकदादा सकपाळ साहेब. आज सातत्यपूर्वक जर आपण चर्चा केली तर ही स्पर्धा अगदी गतवर्षी चालू झाली, बघता बघता पर्व क्रमांक 2मध्ये पाहायला मिळते, आणि या स्पर्धेचं आयोजन अगदी दमदार आहे, वाकडण्याजोगा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनपर्यंत पूजा एंटरप्राइजेस या टीमला मात्र विकेट मिळालेली नाही आहे. विकेटच्या शोधामुळे पूजा एंटरप्राइजेस नक्की असेल. यासाठी सध्या आपण पाहिलं तर निहाल ग्रुप महाराष्ट्र चॅम्पियन लीग पहिल्या वर्षाचा बेस्ट बॉलर सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. अनिल शिंदे त्याचं नाव आहे. एक्क्यावरती एक्का टाकला जातो. आता टीमनं हुकमी एक्का बाहेर काढलाय, कारण की एक्के पे एक्का ही डाला जाता है. एक्क्यावरती तू दस्सी नाही टाकू शकत. या बॅच मध्ये सध्या बेस्ट ऑफ द बेस्ट. एका बाजूला अनिल शिंदे, दुसऱ्या बाजूला विजय पावले. वॉट बॉल, अप्रतिम चेंडू आता लाल कॅतानं केण्याचा प्रयत्न स्विचितसाठी तयार होते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या फटक्यासाठी तयार असताना अनिल शिंदेनं ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय, फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारं यंत्रतंत्र विकसित करणारा हा गोलंदाज गतवर्षीचा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024चा बेस्ट बॉलर अवॉर्ड मिळवणारा गोलंदाज आहे. निश्चितपणे पहिलाच बॉल त्यांनी यॉर्कर टाकलाय. अगदी त्यांना माहीत होतं की विजय पावले स्विचिट खेळण्यासाठी तयार आहे. त्यानंतर त्यांनी तंत्रशुद्ध गोलंदाजी केली, मास्टरमाइंडचा उपयोग केला, आणि त्यानंतर सिंगल धावले. पुन्हा एकदा आता स्ट्राईक रोटेट झाले. सुजित शेवाळे यांच्याकडे स्ट्राईक केली. सुजित शेवाळेंना एक जीवनदान मिळालंय, त्यामुळे तो जीवनदानाचा कितपत फायदा घेईल, किती धावा धावफलकावरती बनवेल, हे सर्वांचं लक्ष मात्र सुजित शेवाळेकडे लागले. कारण सुजित शेवाळे कराडचा डॉन आहे, परंतु मास्टरमाइंड गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. बॅकफुटला जाऊन शॉट पूल केला. डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर अगदी जाईल. येस, निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चा येतोय दमदार षटकार. सुजित शेवाळे काय फटका अप्रतिम खेळलाय. शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये आला, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. काय फटका खेळलाय त्यांनी. अगदी ज्या अर्थी तिने यष्ट्या होत्या तिथे पाठीमागे गेले, त्यानंतर अप्रतिम स्ट्रोक त्यांनी केलाय. कराडचा डॉन का म्हटलं जातं. हे मैदान जर आपण पाहिलं ना तर सुजित शेवाळेसाठी खास आहे, कारण या मैदानावरती याची बॅटिंग सातत्यपूर्वक अप्रतिम पाहायला मिळाले. अगदी अनिल शिंदे यांच्यावरती मोठा ब्लास्ट चढवलाय. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 31 अंकावरती. आणखीन एक उचलला जातोय, मिड विकेट रिजनच्या बाहेर पोहोचवलाय. व्हॉट अ स्ट्रोक यार. 2 चेंडू 2 षटकार या बॅच मध्ये. आता मात्र सुजित शेवाळे हात खोलतोय. रन मशीन चालू झाले. जी शेवळ्याच्या नावाची धाकता आता तुम्हाला पाहायला मिळते. काय फटका खेळलाय. अगदी KL राहुल यांच्या स्टाईलने या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. ज्या सुजित शेवाळ्याची कॅच ड्रॉप झाली होती, तो सुजित शेवाळे आता मैदानाच्या आतमध्ये अगदी भर रखरखत्या उन्हामध्ये धावांचा पाऊस पाडायला लागलाय. 37 धावा धावफलकावरती. टोचेल ती कॅच, थोडीशी मनाला टोचेल, बाभळीच्या काट्यासारखी. बायचा चेंडू अपकट फटका चांगला खेळून काढला. डिपेक्सला कव्हर रिजनला आहे खेळाडू. 1 बाउन्स. 4-4-4 चौकार.
सो मच. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे काय बॅटिंग करतोय. 2 लगातार षटकार आले, त्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार पाहायला मिळतोय. ज्या सुजित शेवाळ्याची कॅच ड्रॉप झाली होती, तो सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये कहर घालतोय. यावेळी देखील हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता गोलंदाज. आता थोडासा आपण पाहिलं तर कमबॅक जरूर करतो, जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल काढला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, तदनंतर 2 षटकार आहे, तदनंतर आपण पाहिलं 4 धावा, तदनंतर अगदी डॉट बॉल. यानंतरची बॅच आपण पाहिली तर अगदी भूमी फायटर्स विपक्ष वदन वॉरियर्स. मी विनंती करेल आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन्स शॉटम पोल अँड सक्सेसफुल. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अक्का गोला उचल कर बोला. हा 6 धावांचा टोला. सुजित शेवाळे सेट ऑन फायर. किरण सर, पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आलेत. एकंदरीत 47 धावा धावपलकावरती आहेत. सुजित शेवाळ्याची बॅटिंग काय अफलातून चालले मैदानाच्या आतमध्ये. मध्ये अगदी ड्रिंक्स ब्रेक इथे समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावपलकावरती आहेत. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सुजित शेवाळ्याने 11 बॉलच्या पाठीमागे 30 बनवलेत. विजय पावलेने त्यांना साथ देत असताना 7 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी पाहायला मिळते संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमची. दोन्ही फलंदाज लयमध्ये आलेत, दोन्ही फलंदाज टचमध्ये आहेत, इन्फॉर्म झालेत, परंतु अद्यापही पूजा इंटरप्राइजेस या टीममधील खेळाडूंना गोलंदाजांना अजूनपर्यंत एकही विकेट मात्र मिळवता आलेली नाही आहेत. विकेटच्या शोधामध्ये असतील. विकेटचं जाळं विणावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आलेला आहे अगदी विशाल शिंदे. KSK कुरुशेगावचा हा खेळाडू विशाल शिंदे ॲज अ गोलंदाज म्हणून गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, परंतु समोरच्या बाजूला मास्टर माइंड खेळाडू विजय पावले. पहिलाच बॉल घेऊन निघालेत विशाल शिंदे. स्पर्धा लाख मोलाची आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अगदी पॅडलाईनची गोलंदाजी पायावरती अदल आहे. त्यानंतर धाव मिळालेली नाहीये. विजय पावले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सातत्यपूर्वक संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची एकच इच्छा आहे की मोठे फटके खेळायचे आहेत आणि धावपलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये धावा लावायच्या आहेत. परंतु विशाल शिंदेने पहिलाच बॉल अप्रतिम टाकलाय. विशाल शिंदे नावाचं वादळ पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. फिल्डर तिथे पोहोचतील का? स्वतः गोलंदाज आलेत आणि त्यांनी मात्र आपल्याच फॉलोथ्रोमध्ये पकडलाय पहिला झेल आणि पहिली विकेट मिळते पूजा इंटरप्राइजेस या टीमला. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. हा ट्रॅकर बॉल होता, फटका अगदी समोरच्या बाजूला खेचायचा होता, परंतु उंची जास्त लांबी कमी. स्वतः गोलंदाज विशाल शिंदेने अप्रतिम कॅच पकडला आणि त्यानंतर त्याने बॉलचा घेतला तो म्हणजे किस. कारण विकेट खूप महत्त्वाची होती. विकेटसाठी जाळं विणलं होतं पूजा एंटरप्राइजेसने आणि ती विकेट मात्र मिळालेली आहे विशाल शिंदे अँड पूजा एंटरप्राइजेस या टीमला. 47 वरती एक विकेट्स मिळालेली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर भोईर. नवी मुंबई आयकॉन, जुहू गावचं नाव संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पोहोचवणारा नवी मुंबईचा आयकॉन खेळाडू अर्थातच मयूर भोईर सध्या आपण पाहिलं तगदी मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला मयूर भोईर नवी मुंबई आयकॉन, तर दुसऱ्या बाजूला कुरोशी गावचा विशाल शिंदे. बॅटल खूप चांगला रंगला जाईल. अगदी इथे मात्र तारेवरची कसरत करावी लागेल विशाल शिंदेला. मयूर भोईर सारखा नवी मुंबई आयकॉन त्यांच्या समोर आहेत आणि पहिलाच बॉल पेस करतील मयूर भोईर. पहिलाच बॉल, हा ट्रॅकर बॉल, या हाई बॉल फसलाय, परंतु फिल्डर अगदी लांबून येतील आणि इथे मात्र पहा कॅच ड्रॉप झाले. प्रयत्न चांगले केले होते परंतु यावेळेला प्रयत्नांना अपयश आलंय. राहुल वांगडे खूप मोठी चेसिंग करत होते, परंतु पहा अगदी हाताला चटका देऊन बॉल मात्र धरणीला दान झालाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. लॉंग ऑन रिजन मधून राहुल वांगडे अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये धावत आले. हाताला चटका लागला जरूर. वन अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्टला कॅच घेत असताना अगदी बॉल जमिनीवरती आदळलाय. जीवनदान मिळाले मयूर भोईरला देखील. टप्प्याचा बॉल, त्याला पाठवलंय डीप मिड विकेट रीजन सीमारेषेच्या बाहेर. हर दिन आता है, हर दिन जाता है, खिलाडी वही होता है जो सबका दिल जीत जाता है. मैदानाच्या आतमध्ये सुजित शिवाळे अगदी मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय. चांगली बॅटिंग, त्याचबरोबर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो कांदा बटाटा मार्केटचे मुकादम सन्मान्य अधनीय राजेंद्रजी जुनगरे साहेब आज या सोहळ्यासाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर कांदा बटाट्याचे मार्केटचे मुकादम सन्मान्य अधनीय समीरजी शेख साहेब देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आम्ही दोन्ही मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 मध्ये जी संपूर्ण पुरस्कृत केली गेली आहे. निहाल ग्रुपच्या माध्यमातून अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून टॉससाठी दोन्ही कॅप्टन भूमी फायटर आणि वदन वॉरियर्स, मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. यानंतर तुमची बॅच आहे. भूमी फायटर टीम आणि वदन वॉरियर्स दोन्ही कॅप्टनला विनंती करेल टॉससाठी. या विकेटचं पतन, महत्वाची विकेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी 36 धावेवरती असताना सुजित शिवाळे होतोय आउट. तेरा बॉलच्या पाठीमागे 36 धावा बनवून सुजित शेवाळे माघारी परतलाय. परंतु मी म्हणेन अगदी संकटाच्या पेचामध्ये पूजा एंटरप्राइजेस हा संघ अडकला होता, परंतु संकटाच्या पेचामधून बाहेर कोणी काढला असेल ना तर विशाल शिंदेने. या षटकामध्ये त्याने तब्बल 2 विकेट्स घेतल्या. प्रारंभिक जोडी संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची मात्र माघारी पाठवले. सुजित शेवाळेला बाद केलं, त्यानंतर विजय पावलेला देखील बाद केलं, परंतु सुजित शेवाळेची बॅटिंग 13 बॉलच्या पाठीमागे त्याने 36 धावा बनवलेत. तो त्याचं काम करून मैदानाच्या बाहेर तो निघून चाललाय. 54 वरती 2 विकेट्स इथे मात्र गमावलेले आहेत संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संजय सपकाळ. केस क्या आयकॉन बॅकफुटला गेले, पंच केलाय. फिल्डर आहे कव्हर रिजन मध्ये, सिंगल धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. फिल्डर कडून थोडीशी चूक झाली, त्यानंतर अगदी धाव घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 56 धावा धावफलकावरती आहेत. मयूर भोईर आणि संजय सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉस साठी भूमी फायटर आणि वदन वॉरियर्स आम्ही कॉल करतो. कॅप्टन आपण व्यासपीठावरती या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. भूमी फायटर संघ जो आपण पाहिला विशाल दादा सपकाळ साहेब, प्रवीण दादा सपकाळ साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. वदन वॉरियर्स दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गणेश यादव साहेब यांच्या मालकीचा संघ. दोन्ही टीम आपण टॉस साठी अगदी या व्यासपीठावरती. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु कोणत्या गोलंदाजावरती ठेवला जाईल विश्वास,
पूजा एंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून सिद्धेश कडू यांच्यावरती ठेवलाय विश्वास. सिद्धेश कडू देखील एक मोठं नाव आहे. नेरूळ विभागातील नेरूळ गावाचं नाव आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गाजवणारा हाही एक खेळाडू दाखल होतोय. सिद्धेश कडू नवी मुंबई आयकॉन सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले आतापर्यंत. अब तक 56 धावा स्कोर कार्डवरती पोहोचल्या गेल्या. 4 ओव्हर सध्या झालेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 5 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये सध्या आपण आलोय. सिद्धेश कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलाच बॉल ते घेऊन निघालेत. पहिलाच बॉल सोडून दिलाय. कमी गतीचा बॉल, अगदी बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी अगदी वाईट बॉलचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचवलात. परंतु किरण सर पाठीमागच्या ओव्हरमध्ये विशाल शिंदेने अवघ्या 9 धावा दिल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. तिथून पूजा एंटरप्राइजेसचं कमबॅक नक्की झालंय. नक्की ते महत्वाचं होतं. तिथे थोड्याशा पायामध्ये बेड्या ठोकल्या. यावर देखील चेंडू आपण पाहिलं सोडून दिला जातो. यामध्ये एक्स्ट्रा धावा येतात. टीम बोलत असेल येऊ देत धावा, एक्स्ट्रा येऊ देत, आणखीन येऊ देत, कारण की या धावा गरजेच्या आहेत. महत्वाची बॅच जिथे आता 58 धाव संख्या, कारण की गोलंदाजीसाठी नवी मुंबई आयकॉन काहीतरी आपण पाहिलं तर अगदी लाईन शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा मयूर भोईरच्या थोडासा चेंडू आपण पाहिला अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. हो, शॉट आम जॅक केलाय, निघून जाईल मिड विकेट रिजनच्या बाहेर. आणखीन एक येतोय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग षटकार. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका होता. अगदी मयूर भोईरच्या अगदी स्लॉटमध्ये आला, त्याने पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये. पहा अगदी जागेवरती पाय रोवून परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बॉल सीमारशीच्या बाहेर पाहायला मिळालाय. काय फटका सजवलाय. पाठीमागचा पाय तिथेच रवला, पुढचा पाय थोडासा पुढे केला, जागेवरतून हा फटका सजवलाय. अफलातून बॅटिंग मयूर भोईर, लाजवाब अप्रतिम फटका. दोघेही नवी मुंबई आयकॉन एकमेकांसमोर आहेत. दोघांना दोघांचा खेळ दुखतीनच माहिती आहे. गती परिवर्तन फसवलं जातं यावर देखील पहा, म्हणून मी उल्लेख केला की दोघांना दोघांची दुखतीनच माहिती आहे. एका बाजूला मयूर भोईर सातत्याने आपण पाहिलं तर जुगाव टीमसाठी, जुगाव गावासाठी खेळतो. नवी मुंबई आयकॉन असतोय खेळतोय. त्याच्यासमोर सातत्याने नेरूळ गावातून सिद्धेश कडू देखील खेळताना आपण पाहिलं तर हे दोन्ही खेळाडू आज मात्र एकमेकांच्या समोर निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये. गती परिवर्तन लॉफ्ट केला जातो. चेंडू हवेमध्ये आहे, अंतर पार करेल का? ओ हो हो, निघून जातोय. प्रयत्न चांगला राहिला होता मात्र निघून गेला. साधावा षटकार. थँक्यू टीचे. काय फटका सजवलाय. खडे खडे स्ट्रोक खेळलाय. अगदी अवे फ्रॉम द येणारा बॉल होता, त्याला मात्र अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारशीच्या बाहेर पाठवलंय. परंतु फिल्डरचे एफर्ट्स पहा, 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राहुल वांगडे यांनी. हाई बॉल चांगला आहे, तिथे मात्र फिल्डर होते 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 71 या अंकावरती. मयूर भोईरने सर जर आपण पाहिले ना तर मधल्या इनिंगमध्ये येऊन अतिशय चांगली बॅटिंग केली. 5 बॉलच्या पाठीमागे त्याने 14 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. चांगली टोटल आहे. 71 धावा ही चांगली टोटल म्हणू शकता. आई चेंडू हलक्यात घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं बॅटीचा फेज ओपन केला. मी म्हणेल का मराठी भाषेमध्ये छेडछाडी केली शेवटच्या क्षणाला या चेंडू सोबत. एक सिंगल धाव, कारण की त्याला नंतर कळालं असेल हा चेंडू जर सोडून दिला असता तर वाईट भेटला असता. मात्र जर तर नाही, क्रिकेटमध्ये एकदा वेळ गेली की ती गेली. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 72 धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्यासाठी फक्त एक चेंडू. कॅप्टन या भूमी फायटर आणि वदन वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आम्ही कॉल करतोय. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. संतोषजी देसाई सर यांच्या आवाजातून तो टॉस केला जाईल, यांच्या माध्यमातून तो टॉस केला जाईल. चेंडू पडला, थोडासा राईज होतोय, उसळी घेतोय, डॉट बॉल आला. ओव्हर क्रमांक 5चा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 72. 73 धावेचं आव्हान पूजा एंटरप्राइजेस टीमला. 73 रन्स टू विन ओव्हर टॉस. थँक्यू सो मच. आपण टॉस क्रमांक 2 कडे वळणार आहोत. आजच्या दिवसामधील मॅच क्रमांक 2 आहे आणि टॉससाठी मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय राजेंद्र जुनगरे साहेब, कांदा बटाटा मार्केट मुकादम, त्याचबरोबर समीर शेख मुकादम कांदा बटाटा मार्केट, त्यांना विनंती करतो की दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर विजय दादा कदम यांनाही विनंती करतो आपणही या प्लीज. त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय, ई प्रभाग समितीचे सदस्य
नवी मुंबई अर्थातच मारुती दादा सकपाळ साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. चला आपण करतोय टॉस. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय प्लीज या लगेच. टीम आहे भूमी फायटर्स विरुद्ध वदन वॉरियर्स असा टॉस आहे. कॅप्टनना विनंती आहे की आपण या लगेच. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो, राजेंद्र जुनगरे साहेब, समीर शेख साहेब जे कांदा बटाटा मार्केटचे मुकादम आहेत, त्याचबरोबर आमचे विजयदादा कदम बिल्डर यांना विनंती करतो आपण या. बोथ द कॅप्टन थोडंसं लवकर या. टीम वदन वॉरियर्स आणि भूमी फायटर्स अगदी मैदानाच्या आतमध्ये इंटरनॅशनल पद्धतीने किंवा IPLला आपण पाहतोय की टॉस मैदानाच्या आतमध्ये होतो, त्याच पद्धतीने आपण निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये टॉस करणार आहोत. या प्लीज. धन्यवाद मित्रांनो. टॉस क्रमांक 2 कडे वळूया आपण. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धा, या स्पर्धेचे शिल्पकार अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पर्व क्रमांक 2 मध्ये आले. मॅच क्रमांक 2 मध्ये आपण वळतोय. टीम आहे भूमी फायटर्स. संघ मालक आहेत विशालदादा सकपाळ, प्रदीपदादा सकपाळ. ऑल इंडिया आयकॉन या संपूर्ण टीममध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. गोरसईचे भावेश पवार, त्याचनंतर नवी मुंबई आयकॉन भावेश नाईक आहेत जे नवी मुंबई आयकॉन, त्याचबरोबर सुशांत शिंदे जिल्हा आयकॉनमध्ये खेळत आहेत, त्याचबरोबर हेमंत शिंदे KSK आयकॉन म्हणून खेळत आहेत. एका बाजूला वदन वॉरियर्स आहे. वदन वॉरियर्समध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळत आहेत कृष्णा गवळी जे तुळजापूरहून या ठिकाणी या स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. नवी मुंबई आयकॉन सचिन नाईक, त्याचबरोबर जिल्हा आयकॉन शरद कोंडाळकर आणि KSK आयकॉन प्रतीक सकपाळ. बुद्ध कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. प्रमुख पाहुणे आमच्याबरोबर उपस्थित आहेत. शेख साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस आपल्या शुभास्ते आम्ही करतोय. एका बाजूला आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग तर दुसऱ्या बाजूला आहे नेहाल रिसॉर्ट. कॉल कोण देईल? ओके, कॉल वदन वॉरियर्स कडून दिला जाईल. शेख साहेब यांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. महाबळेश्वर चॅम्पियन लीग असा कॉल आहे आणि यस, महाबळेश्वर चॅम्पियन लीग वदन वॉरियर्स शरद कोंडाळकर जिल्हा आयकॉन, आपण कॅप्टन आहात. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय? आम्ही तर पहिले फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारताय, भूमिपुत्र मैदानावरती खेळताय, समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? नो डाऊट समोरची टीम पण चांगली आहे, तर आम्ही असं टार्गेट नाही देऊ शकत, पण कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेबद्दल 2 शब्द. नो डाऊट लास्ट इयरला पण चांगलीच झाली आणि ह्या वर्षी पण चांगलीच आहे. आणि KSKच्या प्लेयरला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्लेयर्सला चांगलं प्लॅटफॉर्म दिलं निहाल रिसॉर्टने, त्याबद्दल त्यांचे आभार मानेन. सुदेशकडे जाईन. सुदेश, बॅटिंग करायचे किती धावा या स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? समोरची टीम पण दादांचीच आहे. टीम दोन्ही पण आपणच बनवल्यात सर्व. ती पण टीम चांगली आहे, आपली पण टीम चांगली आहे. एक जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. एवढी मोठी स्पर्धा दादांच्या माध्यमातून साकारली जाते आणि या स्पर्धेचे तुम्ही त्या ठिकाणी घटक आहात. कशा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली? किती मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे? खरं म्हटलं तर KSKच्या प्लेयरला 3 लाखाची स्पर्धा खेळायला भेटते. याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं? सगळ्या प्लेयर लोकांनी स्वप्न बघितलं असेल, पण हे स्वप्न सत्यात उतरवलं अशोक दादाने. थँक्यू सो मच अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तुम्हाला विनंती करू की आपण मॅचची तयारी करा. संपूर्ण टॉसची माहिती अशी आहे की वदन वॉरियर्स या टीमनी टॉस जिंकलाय, शरद कोंडाळकरनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं की प्रथम टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॉलिंग करू. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारा आवाज आपण ऐकूया. किरण मस्कर आणि तुषार जांभळे सर यांचा. धन्यवाद. थँक्यू.
संपूर्ण हायलाईट सध्या मात्र दाखवली जाते. आपण पाहिलं तर 22 यार्ड टेनिस क्रिकेटचं नाव सातत्याने आपण पाहिलं तर सध्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये यूट्यूब लाईव्हच्या वाहिनीच्या विश्वामध्ये का सातत्याने होतं. 10,000पेक्षा जास्त सबस्क्राईब या वाहिनीचे का पूर्ण झाले, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी संपूर्ण हायलाईट दाखवली गेली. थँक्यू सो मच ओमकार आणि सचिन शिंदे, संपूर्ण टीम, अनिकेत आणि वेदांत, थँक्यू सो मच. खूप छान काम तुमच्या माध्यमातून होतं आहे. मराठी पाऊल पडते पुढे आणि यशाची एक एक पायरी आता मात्र पुढे चालली आहे 22 यार्ड टेनिस क्रिकेटची. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र गोलंदाजीसाठी जाऊयात. अर्थातच सांगली जिल्ह्यामधून बिलॉंग होणारे दोन्ही खेळाडू आता एकमेकांचा समोर मात्र दिसतील. एका बाजूला शिरायाचा आपण पाहिलं तर नवी मुंबईचा अगदी ऑल इंडिया आयकॉन अर्थातच मयूर पन्हाळकर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मांगले गावापासून अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारे विजय जयसिंग पावले. पहिला चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू अगदी भन्नाट वेगाने, आणि याच यॉर्करचे आतापर्यंत प्रेक्षक दिवाने झालेत. निश्चितपणे पहिलाच बॉल विजय पावले यांनी यॉर्कर टाकला. यॉर्करचा कहर पाहायला मिळालाय. अगदी हा बॉल अगदी डिफेन्स केला मयूर पन्हाळकरने. सांगली जिल्ह्यातील हे दोन वाघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर भिडतायत, झगडतायत. याको टप्प्याचा बॉल, परंतु इथे दिशा खराब आहे. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. निश्चितपणे किरण सर काय सांगाल, ज्या पद्धतीने 73 धावा धावफलकावरती चेसिंग करायचे आहेत. मयूर पन्हाळ एका बाजूला शतकवीर आहे, दुसऱ्या बाजूला निखिल जाधव आहे. कारण की ज्या पद्धतीने विचार केला तर तुला 5 वेगवेगळे गोलंदाज यूज करायचे. चर्चा करूयात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सर बॅटिंगने केला जातोय, हवेमध्ये जरूर आहे. कॉल कोणाचा आहे? सुजित चेंडू खाली येतो. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सारे गमप. व्हाट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे. आजच्या दिवसातील एक सुंदर कॅच तुझ्या समोर आहे आणि ती पकडली आहे अर्थातच हँडसम बॉय डॉन कराडचा सुजित शिवाळेनं. मी तू हा प्रश्न विचारलास की या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ करावा लागेल, कारण 5 गोलंदाज यूज करायचे. एक स्ट्रॅटेजी असेल की विजय पावले सरांना थोडंसं सांभाळून खेळूया. संयमाचं क्रिकेट इथे आपण पाहिलं तर मयूर पन्हाळकरने हात खोलले. थोडंसं आपण पाहिलं तर लवकर हात खोलण्याचा प्रयत्न केला, कारण की संयम थोडासा ठेवणं गरजेचं होतं. मात्र मयूर पन्हाळकरच्या डोक्यामध्ये नक्की काय आहे, मनामध्ये काय आहे, आपल्या डोक्यामध्ये नाही येणार. पॉवर प्लेचं षटक होतं, वरून खेळण्याचा प्रयत्न राहील. पहिली मॅच त्याची होती. विकेट त्याने मात्र जरूर गमावले. मात्र ही सुरुवात आपण पाहिली तर विकेटने झाल्याने त्यानंतर सुजित शिवाळेने कॅच पकडली. संपूर्ण खेळाडू आपण पाहिलं तर एकवटले गेले. कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये वाटला गेला. एकाचा कॉन्फिडन्स दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, आणि कॉन्फिडन्सनी अगदी मी म्हणेल की ही टीम आता डेंजर ही दिसू शकते. मॅचला एक चांगली सुरुवात झाली. सेकंड इनिंगला देखील चांगली सुरुवात. 73 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय. धावा आहे 1, विकेट आहे 1. निश्चितपणे मयूर पन्हाळकर यांचा हाच प्रयत्न होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आणि येणाऱ्या बॅट्समनला थोडंसं प्रेशर निर्माण होणार नाही याची तो प्रयत्न करत होता. परंतु तो मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरला. एक बडी मछली फस गई है जाल में, आणि पहिला गडी कोसळला अर्थातच पूजा एंटरप्राइजेस या टीमचा. विजय पावलेने विकेट मिळवून दिले. यावर देखील सर हाताने खेळण्याचा प्रयत्न अर्थातच नवी मुंबई आयकॉन सध्या मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन सिद्धेश कडू. पहिला चेंडू हलक्या हाताने त्याने ढकलला. एक सिंगल धाव कंप्लीट केली. संयम महत्वाचा आहे. जर आपण विचार केला तर अर्थातच या मॅचमध्ये तुषारदादा संयम कसा ठेवला जाईल. संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठवता येतं. बर्फ होईपर्यंत तुला वाट बघायचे. या मॅचमध्ये जर वाट बघितली तर वाट लावण्यासाठी समोर देखील गोलंदाज उभे आहेत. काय केलं जाईल या मॅचमध्ये. वो हो वॉट अ बॉल. या चेंडूची चर्चा आपण सातत्याने करत होतो. एक यॉर्कर येतो, एक वाडिश यॉर्कर येतो, गती परिवर्तन येतो, नकल बॉल येतो, बॅक ऑफ द हँड येतो. बहुत कुछ है इसके पास. कारण की एक सॅलड गोलंदाजी. कोपरखैरणे स्टेशनच्या बाहेर उतरला असता फ्रूटवाला असतो. एका प्लेटमध्ये सगळे फ्रूट कापून ठेवलेले असतात, त्याला बोलतात सॅलड प्लेट. आणि ती सॅलड गोलंदाजी म्हणजे 6 चेंडू 6 पद्धतीने टाकणारा गोलंदाज जो आपण पाहिलं तर मांगले गावची शॉटगन दाखल झाली आहे. निश्चितपणे व्हेरिएशन आहे, परंतु हा वेळेला हा बॉल फुलटाच ठेवला होता. गॅपमधून चेंडू चाललाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. विजय पावले यांनी प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळे हाताळलेत. पहिला बॉल यॉर्कर टाकला, त्यानंतर थोडासा शॉर्टम पोल ठेवला, त्यानंतर पुन्हा यॉर्कर, त्यानंतर हा बॉल फुलटॉस ठेवला होता. या बॉलच्या पाठीमागे मिळाली ती सिंगल धाव. तिरुपती स्पोर्ट्स मांगले गावासाठी आपण पाहिलं तर अगदी टीम एक गाव 11 साठी तिथून सुरुवात झाली. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी ऑल इंडिया आयकॉन म्हणून अगदी शेतकरी कुटुंबातून सुरुवात होत असताना आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारतामध्ये मात्र पोहोचले गेले. आणि तदनंतर कालच्या दिवसामध्ये मानाचा अध्यक्ष चषकमध्ये मालिकावीरचा किताब घेऊन देखील ते आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत.
तो देखील झोपलेला नाहीये. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला फक्त दिशा दिली. काव कॉर्नर रिजनमध्ये चेंडू निघून चाललाय, सिंगल धाव मिळेल, परंतु विजय पावले ज्या पद्धतीने त्या खेळाडूची रचना आपण पाहिली, ज्या खेळाडूचा उल्लेख तुम्ही केला, परंतु मी म्हणेन की विजय पावले सरांसाठी की जी स्वप्न 3 असतात, जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूनच देत नाहीत, आणि हीच मेहनत, हेच कष्ट विजय पावले सरांनी घेतलेत, आणि म्हणूनच तो आज चांगल्या स्तरावरती क्रिकेट खेळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या विजय पावले सर यांनी, आणि गडी मिळवला तो 1. जिथे मयूर पन्हाळकरची विकेट गेली तिथेच थोडा पूजा एंटरप्राइजेस संघ थोडासा प्रेशरमध्ये येताना पाहायला मिळतोय, अडचणीमध्ये सापडलाय. निखिल जाधवला तू विसरू शकत नाही. निखिल जाधव असा खेळाडू आहे ज्यानं देखील आपण पाहिलं तर 1 गाव 11साठी खेळत असताना ग्रामीण क्रिकेट मुंबई गाजवली, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलं. सिद्धेश कडूला तू विसरू शकत नाही, कारण की बघ तू पुस्तक वाचायला घेतल्यानंतर पुस्तकाचं पहिलं पान काय आहे यापेक्षा शेवटच्या पानावरती काय इंटरेस्टिंग लिहिलंय हे वाचायला खऱ्या अर्थानं तुला आवडेल. या मॅचची सुरुवात कशी झाली आहे त्यापेक्षा मॅचला शेवटी कशा पद्धतीने सुनेरी अक्षरानं लिहिली जाते हे आपल्याला बघायचं आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ऋषी जाधव दाखल झाला. अर्थातच ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता ऋषीच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर पॉवर प्लेच्या 30 यार्डच्या बाहेर 3 खेळाडू असतील. पॉवर प्लेचा उपयोग केला जाईल का? पहिला प्लॅन ए सक्सेस नाही झालाय, तो थोडासा बिघडलाय. प्लॅन बी सक्सेस होईल का? अल्फाबेट झेड पर्यंत आहेत, सगळे प्लॅन तुझ्याकडे रेडी पाहिजे. 4 धावा स्कोर कार्डवरती. निश्चितपणे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ऋषी जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमधील जाधव उमरी गावचा हा खेळाडू आहे. ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून सर्वाधिक कमी वयोगटातील प्रभो प्रीमियर लीगमध्ये तो खेळला होता. पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची जोखीम. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि सिद्धेश कडूच्या बॅटमधून आलेत ऋषी जाधवच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा. रिक्स घ्यावी लागेल. आशिक बनताय रिक्स आहे, मॅच बनताय रिक्स आहे. रिक्स घेणं गरजेचं आहे. रिक्स घेतल्याने तोटा होतो तुला सगळेजण येऊन सांगतील, पण मी सांगतो रिक्स घेतो तोच तर मोठा होतो, हे क्रिकेटही सांगतं. कारण की रोज सकाळी 4 बदाम भिजत घातले तरी अक्कल येत नाही भाऊ. बदाम खाने से अक्कल नहीं आती, ठोकरे खाने से आती. ही ती मॅच आहे जिथे समजदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केला, 1 सिंगल धाव. कारण की आत्ता जी सध्या मात्र सिंगल डबल धावा कंप्लीट केल्या जातात. आय नो एकेरी दुहेरी धावायलाही तेवढंच महत्त्व आहे जेवढं षटकार चौकाराला. पण जेव्हा 1 धाव भाव खाईल ना तेव्हा थोडीशी मॅच अवघड जाईल, आणि 1 धाव भाव खाण्याआधीच धावा करणंही गरजेचं आहे. 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती. निश्चितपणे, परंतु ऋषी जाधव यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावा खर्च केलेत. नवी मुंबई ऑल आयकॉन म्हणून सध्या सिद्धेश कडू आहे, आणि त्याच्या समोर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने एक उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे ऋषी जाधव. वेट रुको जरा, थोडासा सबर करेंगे. चेक केलं जाते अँगलला. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजाचा चेक केला जातोय. थर्ड अंपायर सध्या होतील. टेक्निकल टीम रेडी आहे. थर्ड अंपायर जातील अगदी कोर्टामध्ये जिथे हा चेंडू टाकलाय. गोलंदाजाचा अँगल आता चेक केला जाईल. दोन्ही अंपायर्स सध्या आपण पाहिलं तर अगदी डिसिजन पेंडिंग आहे. मॅचमध्ये इथे देखील बरंच काय घडू शकतं तुषार. या डिसिजनवरती मॅच देखील आपण पाहिलं तर थोडीशी तारेवरची कसरत आहे आपली. क्षेत्ररक्षण सजवून घेतलं तर बरं होईल, कारण की वेळ देखील तुमचा वाया जातोय. डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. अगदी आपल्या कॉम्बॉक्समध्ये पहा, अगदी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आडाव सर आहेत, कल्याणी घोरपडे सर देखील जॉईंट झालेत, आणि त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाते. गोलंदाजाचा अँगल बरोबर आहे की थोडंसं चुकीचं आहे, वेट आणि वॉचची भूमिका घेतली जाते, पडताळणा केली जाते. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अगदी थोडासा प्रेशर निर्माण झाला आहे. प्रत्येकाच्या अगदी चिंता वाढलेल्या आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. ऋषी जाधव एक नामांकित गोलंदाज, काही घडलं जाईल. अगदी चेक केलं जाते. वेळ यासाठी घेतला जातो की नाही, मुवमेंट क्रुशियल आहे यासाठी वेळ घेतला जातो, कारण की अंपायर जरूर वेळ घेतील. ते बोलतील मॅचला उशीर झाला तरी चालेल, पण डिसिजन योग्य केला पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी. लेट्स सी. दोन्ही अंपायर एकमेकांसोबत बोलतील. जिथे आपण पाहिलं तर थर्ड अंपायर अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ज्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय ते कोर्ट आहे 22 या टेनिस क्रिकेट. त्यांचं काम चालू आहे. झूम, अल्ट्रा स्लो मोशन. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
अगदी हा योग्य चेंडू. आता थोडासा सुटकेचा श्वास सोडला, हा असा थोडासा आवाज आला असेल तिथून 7 धावा स्कोर कार्ड वरती. निश्चितपणे ऋषी जाधव एक नामांकित गोलंदाज आहे आणि खरं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील तो ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून खेळला होता. तिथे देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आज देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. समोर आहे निखिल जाधव. कोहिनूर हिरा यावेळेला आलाय स्लॉटमध्ये, परंतु चेंडू हवेमध्ये राहिलाय उभा. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट रिजन मध्ये, पकडतील कॅच आणि ऋषी जाधवने मिळवून दिले विकेट. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला निखिल जाधव KSK आयकॉन माघारी. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडली गेली. संगीती अप्रतिम ऐकलं. 1992 ते 2013 पर्यंत संपूर्ण भागामध्ये आपल्या नावाचं एक वेगळं वलय निर्माण करणारे दादा अशोकदादा सपकाळ साहेब यांचं सुमधुर संगीत ऐकलं. सचिननं आपण पाहिलं तर सचिन कदमनं अप्रतिम कॅच पकडली. ऋषी जाधव मैदानाच्या आतमध्ये आपली कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात करतोय. निखिल जाधवची एका मोठ्या खेळाडूची विकेट त्यांनी मिळवली आणि त्याचा आत्मविश्वास नक्की वाढलेला असेल, कारण 22 गावमधून जाधव उमरी गावचा हा गरीब घराण्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि सातत्यपूर्वक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि हा खेळाडू देखील निश्चितपणे पुढे जाईल, कारण खऱ्या अर्थानं 22 गावातील बजरंगदादा किर्दत यांनी मात्र या खेळाडूला खूप मोठा सपोर्ट केलाय. सुचित खेळण्याचा प्रयत्न, हाई बॉल डॉट येतोय. मी म्हणेन ऋषी जाधवची धमाल कमाल पाहायला मिळते. ऋषी जाधवचा डंका पाहायला मिळतोय, कारण राहुल वांगडे सातारा जिल्हा आयकॉन त्याला देखील थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय. अगदी राहुल वांगडे किती वेळ थांबतोय हेही बघणं गरजेचं आहे, कारण की ऋषी जाधव दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रण चांगलं देतोय आणि जेव्हा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ऑल इंडिया आयकॉन आता त्याचा विजय पावले ज्यांना स्ट्राईक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहत आहे आणि अशा वेळी ऋषी जाधवचा अनुभव देखील वाढला जातोय. हाई What a बॉल ball डॉट आहे. येतोय. वॉट बॉल, काय बॉलिंग केली जाते. फलंदाजाचा टान्स ओळखला जातोय, कशा प्रकारे ते उभा आहे, कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकतो, हे सर्व काही ओळखलं जाते आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ऋषी जाधवची बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. एक मास्टर माइंड खेळाडू आहे. डोक्यावरती तो सातत्यपूर्वक बर्फ ठेवतो आणि शांत संयमाने डोक्याने खेळत असताना त्याने आत्तापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील मिळवले. 1 to go. पुढे खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल आपण पाहिलं तर एक्स्ट्रा जाते. येस 8 धाव संख्या स्कोर कार्डवरती. तब्बल 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा येत आहेत मात्र या ज्या धावा आहेत सिंगल डबल त्याने फक्त धावसंख्या पूर्ण होणार आहे. थोडा टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. डेस्टिनेशन लांब आहे. एक पहिला घेरवरती टार्गेट पूर्ण होणार नाही आहे. 4था 6वा घेर टाकणं गरजेचं आहे, कारण की गाडीचा घेर वेळेवरती जो बदलतो तो चांगला ड्रायव्हर असतो, हेही गरजेचं आहे. निश्चितपणे यावेळेला बॅकफुटला गेले, कट केलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. या मौके पे लगाया चौकार. राहुल वांगडेच्या बॅट मधून आला एक खणखणीत चौकार. टीम स्पीडअप घ्या प्लीज, विनंती करेल. वेळ भरपूर कमी आणि आज थोडंसं आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळ्याला तासभर उशीर जरूर झाला. यासाठी सगळ्या मॅचेस आज कव्हर करण्याचा प्रयत्न प्रामाणिक केला जाईल. असं नाही की वेळ खूप आहे, मॅचेस खूप आहेत मित्रांनो. आज तब्बल आपण पाहिलं तर 10 मॅचेस आज कव्हर करायचे. त्यामध्ये आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 1 ची सेकंड इनिंग चालू आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर दाखल झाला संजय सपकाळ दाखल झालेत गोलंदाजीसाठी. अनुभवी गोलंदाज, लेजेंड गोलंदाज सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. आणि एक महत्त्वाचा गोलंदाज बाहेर काढला जातो. कॅप्टन्सी खूप महत्त्वाची आहे, कारण की शेवटची ओव्हर कोणाला ठेवायची, 4थी ओव्हर कोणाला ठेवायची, कारण की ही जी 4थी ओव्हर आहे ती खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट राहते मॅचमध्ये, कारण की तिथे मॅच बनते किंवा बिघडते. आता ओव्हर क्रमांक 3 सध्या चालू आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती. KSKचा आयकॉन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संजय सकपाळ पाहायला मिळतोय, परंतु समोरच्या बाजूला सिद्धेश कडू नवी मुंबई आयकॉन त्याच्या समोर आहे. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण अजून आता हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल केला आहे.
हवा के साथ साथ घटा के संग संग टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, हे लगा सिक्सर. सिद्धेश कडूच्या बॅट मधून खणखणीत षटकार. सिद्धेश कडू अर्थातच नेळू गावचा हा सुपुत्र आज नवी मुंबई आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये जरूर खेळतोय. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न कट केला जातोय. अंपायर सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. एका बाजूला नेहरू गाववरून बिलॉंग होणारा नवी मुंबई आयकॉन सिद्धेश कडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच गावरी गावाकडून बिलॉंग होणारा KSK आयकॉन खेळाडू संजय सपकाळ. दोघे आयकॉन आहेत आणि दोघे आपण पाहिलं तर आयकॉन लेवल खेळाडू एकमेकांसमोर. हो, स्विंग अँड मिस, जोरकस बॅट फिरवली होती, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर सिद्धेश कडूचा मात्र आत्मविश्वास वाढला होता. कमबॅक जरूर केले संजय सकपाळने देखील. बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. अजूनही 16 बॉलच्या पाठीमागे 54 धावांची आवश्यकता आहे. या धावा होऊ शकतात, परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. 6चा पाडा बोलावा लागेल. टप्प्याचा बॉल त्याला लॉब केलाय. डिपिट विकेट रिझन मध्ये फिल्डर उभा आहे. एक टप्पा बॉलला जज करतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत सिंगल धावपलकावरती घेतल्या जातील. आणि आता इथून पुढे 15 बॉलच्या पाठीमागे अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे जवळजवळ 53 धावा. 15 बॉल 53 धावांचं समीकरण. खूप मोठी मंजिल आहे. पेपर थोडासा अवघड दिसतोय. डोंगर आहे समोर उभा, पोखरावा लागेल भाऊ. 15-53 हे समीकरण सध्या 22 यार्डच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवलं जाते. 20 धावसंख्या स्कोर करवरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. लॉफ्ट केला जातोय. खेळाडू आहे पुन्हा एकदा सुजित. चेंडू खाली येईल. अप्रतिम जज करतो हा खेळाडू. खूप छान जज करतो, कारण की ज्या पद्धतीने चेंडूच्या खाली बसतो, ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. बॅटर होईल आउट. चेंडू आता 53 धावेचं गरज. दाखल झालं मैदानामध्ये जयदीप जाधव मैदानामध्ये दाखल झालेत. दोन्ही 12व्या खेळाडूकडे पाहिलं तर एकाचा चेहरा उतरलाय, दुसऱ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. किताबों से ज्यादा चेहरे बात करते. दोघांचे चेहरे वाचायला एक वेगळी मजा आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, परंतु यावेळेला जयदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. झांजवड गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गौरी गावचा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हाय बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये वळण घेतोय. आता हळूहळू थोडंसं टेन्शन आपल्याला वाढताना पाहायला मिळते पूजा एंटरप्राइजेस या टीमचं, कारण आता बॉल कमी राहिलेलेच आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. येणारे 13 बॉल आणि 13 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 53 धावा. एखादा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा जिवंत होऊ शकते, परंतु जयदीप जाधवला आज चांगला खेळ करावा लागेल. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करावी लागेल. बॅकफुटला गेले, पंच केलाय, गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय, बॉल निघून चाललाय. अगदी फिल्डिंग करत असताना बॉल अडवला जाईल का, परंतु फिल्डिंग काय केले तिथे, अप्रतिम फिल्डिंग, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा कॉल आलाय की हा 4 धावा आहेत. चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. येस, चेक केला जातो. सेव्ह केला आहे की नाही हे चेक केलं जाते सध्या. तर अंपायर थोडेसे बिझी असतील. हा चेंडू कशा पद्धतीने सेव्ह केलाय लेट्स सी. रिप्ले टेलिकास्ट. खूप छान कॅमेरा वर्क, खूप छान कॅमेरा वर्क, अप्रतिम कॅमेरा वर्क. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अंपायर असतील बिझी. क्रिकेटमध्ये फुटबॉलही खेळलं यार. रोनाल्डोनं गोल मारावा तसा चेंडू आतमध्ये गोल केलाय हा. लेट्स सी. क्षितिज शिंदे कुरोशी गावचा खेळाडू. क्रिकेटही चांगलं जाणतो आणि फुटबॉलही चांगलं. वॉड शूट यार. का आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 22 यार्डचं का नाही कौतुक करायचं यार तुषार. काय कॅमेरा वर्क आहे. रिप्ले टेलिकास्ट पहा. झूम मोशन, अल्ट्रा स्लो मोशन, इंटरनॅशनल लेवलचा फील दिलाय.
आणि का नाही 10,000 सबस्क्राईब पूर्ण होतील. मी तर बोलेल थोडे दिवस थांब, माहिती येईल खबर. 50,000 सबस्क्राईब पूर्ण, कॉंग्रॅच्युलेशन. असं काम असल्यानंतर नाव का नाही मोठं होणार. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे. ते नाव आहे सध्या 22 या टेनिस क्रिकेट. खूप छान काम. डिसिजन अजून पेंडिंग आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुला बारकाईने बघावं लागतं, तुला निरीक्षण करावं लागतं. कारण की एक छोटी चूक खूप मोठा परिवर्तन मॅचमध्ये करून देऊ शकते. यासाठी सध्या चेक केलं जात आहे. तर अंपायर बिझी आहेत. काय बॉल आतमध्ये ढकललाय. क्षितिज शिंदे क्रोशिगावचा खेळाडू, त्याने मात्र अप्रतिम फिल्डिंग केले. 100% एफर्ट्स दिलेत, परंतु अजूनही हा निर्णय जर आपण पाहिलं तर अगदी आणि हा बॉल अगदी सेव्ह केलाय. अर्थातच धावा मात्र ज्या धावून काढलेल्या आहेत त्या मात्र धावा धावफलकावरती जोडल्या जातील. क्षितिज शिंदेची अगदी फिल्डिंग आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षितिज शिंदे यांच्यासाठी. काय फिल्डिंग केले. फुटबॉलच्या साहाय्याने त्याने बॉल आतमध्ये ढकललाय आणि त्यांनी मात्र फिल्डिंग एफर्ट्स दाखवलेत मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू, आता 51 धावायची गरज. आता खरी मजा येईल. असं नाही बोलू शकत मॅच एका दिशेने गेले, मॅच दोन्ही दिशेला अजूनही. पहिला चेंडू थोडासा बाहेर ठेवला जातो. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये येईल. आणि तुषार दादा, हे भूमिपुत्र मैदान आहे. इथे 97 धावा पण चेस केलेत आणि 87 धावा पण चेस केलेत. हा इतिहास या मैदानामध्ये झालाय निश्चितपणे. पहिलाच बॉल अगदी फुलटॉसचा बॉल आहे. फटका फसलाय. फिल्डर नाही आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी दिशा बदलले, परंतु फिल्डर क्षितिज शिंदे येईल. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. परंतु किरण सर, आता पूजा एंटरप्राइजेससाठी एक्के दुक्के से काम नाही चलेगा. चौकार आणि षटकार खेळावे लागतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतंय. खऱ्या अर्थाने माथाडी कामगारांचे झुंजार नेते, विधान परिषदेचे विद्यमान आमदार, आपणा सर्वांचे लाडके आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांचे स्वागत आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. माथाडींचे आराध्य दैवत, माथाडी कामगार चळवळीचे जनक, झुंजार लढाऊ नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेब यांचे आपण पाहिले तर अगदी सुपुत्र आणि त्यांचाच वारसा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर तमाम माथाडी कामगारांच्या पाठीशी असलेलं व्यक्तिमत्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच माथाडी नेते मंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय कामगार नेते रविकांतजी पाटील साहेब, ते देखील आज उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय आदरणीय महानगरपालिका सदस्य मारुतीदादा सपकाळ साहेब, त्याचबरोबर मराठा ठाण्याचे अध्यक्ष सन्माननीय सूरजजी मारुती बर्गे साहेब आणि आमचे समाजसेवेचा वारसा घेऊन तमाम तरुणांच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व सागरजी आहिरे साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती सरचे स्वागत करतोय. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे व्हाईट बॉल देखील आला होता आणि व्हाईट बॉलवरती 4 धावा मिळाल्या होत्या. अशा 5 धावा धावफलकावरती लागल्यानंतर सिद्धेश गडू देखील माघारी परततोय. मयूर भोईरने त्याची मात्र विकेट मिळवले. आणखीन एक धक्का लागलाय, तो म्हणजे पूजा एंटरप्राइजेस या टीमला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. थोडीशी मॅच फसली आहे, हसतेल की काय सांगता येत नाही. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण विजय आणि पराभवाचं बोलत नाही. 10 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही गरज आहे तब्बल 43 धावेची. अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं प्राईज अगदी 3 लाख रुपये. प्रथम प्राईज, द्वितीय क्रमांकाचं प्राईज आपण पाहिलं तर 1 लाख रुपये. तृतीय क्रमांकाचं प्राईज 50,000 रुपये. आयकॉनसाठी आपण पाहिलं तर मालिकावीर ऑल इंडिया आयकॉनसाठी 15,000 रुपये. KSK मालिकावीर आयकॉनसाठी आपण पाहिलं तर 10,000 रुपये. बेस्ट बॅट्समनसाठी 10,000, बेस्ट गोलंदाजासाठी 10,000, बेस्ट फिल्डरसाठी 10,000, सामनावीरसाठी 1,000 रुपये. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अर्धशतक जर कोण मारत असेल त्याच्यासाठी 1,000 रुपये. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, मेडन ओव्हर आणि यासाठी 1,000 रुपये. आणि प्रेक्षकाने जर बाहेर कॅच पकडली तर तुषार 200 रुपये आहेत. मी आता माईक ठेवणार आणि प्रेक्षक म्हणून बाहेर जाणारे भाऊ 5 कॅच पकडल्या, वसूल 8-42. निश्चितपणे पैसा वसूल होऊ शकतो. आणि आता 8 बॉलच्या पाठीमागे 42 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकावा लागेल. हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. मयूर भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. स्ट्राईक एंडला विशाल
शिंदे नॉन स्ट्राईक वरती आहे आणि स्ट्राईक एंड वरती जयदीप. हाई बॉल सोडून दिलाय. या बॉलची गरज आहे का? अगदी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली मयूर भोईरने, परंतु आता जर आपण पाहिलं तर त्याची दिशा भरकटली. आता 8 बॉल 40 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती जयदीप जाधवला तुटून पडावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. याला फटका आलाय. मॅच जिवंत ठेवणारा हा फटका. गेली गेली गप्पा, खुश हुई रंबा, गेंद गई लंबा, चेहरों केले सिक्सर, छक्का. टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. जयदीप जाधव मॅन फ्रॉम झांझवड यांच्या बॅटमधून आलाय एक आसमानी टोला. आता मात्र प्रत्येक बॉलवरती त्यांना तुटून पडावं लागेल, कारण बॉल कमी आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. 7 बॉल 34 धावांची आवश्यकता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 34 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकावा लागेल. ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
खऱ्या अर्थानं वारसा हाताशी घेऊन तमाम माथाडी कामगार नेत्यांच्या पाठीशी उभी असणारी ताकद म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष आणि